नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण चमचमीत अशी सांडग्याची भाजी बनवतोय, तर रेसिपी अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर सांडग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मिक्स डाळीचे सांडगे घेतलेत आणि हे सांडगे कसे बनवायचे आहे याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे। तुम्ही जर बघितला नसेल तर वरती आय बटनवर आणि लास्टमध्ये एंड स्क्रीनमध्ये याची मी लिंक देत आहे। तर आता हे घेतलेले सांडगे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवू आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं। भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 अद्रकचे तुकडे आणि 2 चमचे किसून घेतलेले आणि भाजलेले सुके खोबरे घ्यायचे। त्यानंतर यामध्ये थोड्याशा कोथिंबीरच्या कवळ्या काड्या आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घालायचा। सुरुवातीला हे वाटण पाणी न टाकता ग्राइंड करायचं आणि त्यानंतर थोडं पाणी घालून ग्राइंड करून घ्यायचं। तर या ठिकाणी वाटण मी ग्राइंड करून घेतलं। ग्राइंड केलेलं वाटण बघू शकता मस्त असं ग्राइंड झालेलं आहे। तर आता हे ग्राइंड केलेलं वाटण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचे आणि त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक कुकर ठेवायचे। आपण सांडग्याची भाजी कुकरमध्येच बनवणार आहे, त्यासाठी इथे मी कुकर घेतले। कुकरमध्ये 2 चमचे तेल घालायचं आणि तेलामध्ये घेतलेले सांडगे घालायचे आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं असे तेलामध्ये परतून घ्यायचे। 3 मिनिटं तेलामध्ये परतून झाल्यानंतर हे भाजलेले सांडगे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। अगोदर असे सांडगे भाजून घेतल्यामुळे याला चव छान लागते। आणि त्यानंतर भाजी बनवण्यासाठी परत मी कुकरमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतलं। तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एकदम बारीक चिरलेले 2 कांदे घालायचे। कांदे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा कांदा 2 ते 3 मिनिटं या तेलामध्ये सतत चमच्याने हलवत परतून घ्यायचा आहे। तर 2 ते 3 मिनिटं कांदा परतून झाला, बघू शकता कांदा हलका ब्राऊन तळून झाला। असा कांदा परतून झाला की यामध्ये आपण जे ग्राइंड केलेलं वाटण आहे ते घालायचं। वाटण तेलामध्ये मिक्स करायचे आणि आता हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं। 3 मिनिटांनंतर या ठिकाणी बघू शकाल की वाटणाने आता व्यवस्थित तेल सोडलेलं आहे। असं तेल सोडल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिर्च पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घालायचा आहे। तर टाकलेले सर्व मसाले आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि परत सगळे मसाले आपल्याला मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। मिनिटभर मसाले परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। तर थंड पाणी न घालता या ठिकाणी आपल्याला थोडंसं कोमट पाणी घालायचं। कोमट पाणी घातल्यामुळे मसाले छान फुलतात। पाणी घातल्यानंतर पाण्यामध्ये मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि या कुकरवर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं। 2 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचे आणि बघू शकता मसाल्याने मस्त तेल सोडलेलं आहे। तर आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता या मसाल्यामध्ये आपण जे अगोदर भाजून ठेवलेले सांडगे आहेत ते घालायचे आणि त्यानंतर भाजीच्या आकाराने चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं। मीठ सांडगे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाल्यानंतर आता ग्रेव्हीसाठी यामध्ये पाणी घालायचे। तर थंड पाणी न घालता कोमट पाणी घालायचे। तर इथे मी 1 ग्लास भरून इतकं कोमट पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर आता ही सांडग्याची भाजी मिक्स करून घ्यायची। मिक्स झाल्यानंतर या भाजीची ग्रेव्ही तुम्ही बघू शकता, सुरुवातीला आपल्याला अशी पातळ ठेवायची आहे, म्हणजे सांडगे शिजताना यामधील पाणी भरपूर आटलं जातं। तर टाकलेल्या पाण्यामध्ये आपली मीडियम थिकनेसची ग्रेव्हीची भाजी तयार होते आणि तुम्हाला जर या भाजीमध्ये अजून थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घालू शकता। त्यानंतर आता या भाजीमध्ये आपल्याला थोडासा कट केलेला कोथिंबीर घालायचा आहे। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि मध्यम आचेवरती या कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। तर 4 शिट्ट्या झाल्यानंतर इथे मी कुकर थंड करून घेतला आहे। आता या कुकरचं झाकण काढून बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता अगदी मस्त चमचमीत या ठिकाणी आपली सांडग्याची भाजी दिसत आहे। भाजीला रंगसुद्धा छान आलेला आहे आणि भाजीची ग्रेव्हीसुद्धा या ठिकाणी बघू शकता मस्त घट्ट तयार झाली आहे। आता या भाजीतील सांडगे व्यवस्थित शिजलेले आहे की नाही ते बघायचं आहे। तर चमच्यामध्ये असा सांडगा घ्यायचा आहे आणि हाताने दाबून बघायचा आहे। तर बघू शकता अगदी मस्त मऊसूत या ठिकाणी आपले हे सांडगे शिजून झालेले आहेत। तर या ठिकाणी आपली मस्त चमचमीत अशी सांडग्याची भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ।
करायला खूप सोपी आहे आणि चवीला तर खूप चविष्ट ही सांडग्याची भाजी लागते। तर माझ्या पद्धतीने अशी सांडग्याची भाजी नक्की करून बघा आणि रेसिपी तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। परत भेटूयात अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।